स्वागत करतो। मित्रांनो, पोलीस पटेल संघटना मी 2006 मध्ये नियुक्त माझे झालेले आहेत। तर या 20 वर्षामध्ये मी खूप काही बघितलं आणि गेले 15 वर्षापासून मी ह्या आपल्या पोलीस पटेल संघटनेच्या सोबत जोडलेलो आहे। सुरुवातीला मी 5 वर्ष हे तालुका सदस्य म्हणून काम करत होतो। त्याच्यानंतर मग मी जिल्ह्यावर गेलो। मित्रांनो, तुम्ही बघता की पोलीस पटेल संघटना म्हणजे नक्की काय। तर बऱ्याच जणांना कधी कधी आपल्या संघटनेचं महत्त्व पण माहिती नाही किंवा संघटना नक्की आपल्यासाठी करते काय किंवा करत नाही हे सुद्धा माहिती नाही। याचं तुम्हाला मी खूप अशी उदाहरणं आहेत की एखाद्या पोलीस पाटलाला आपण सहज जर विचारलं की पाटील साहेब तुमची आपले संघटनेची वर्गणी बाकी आहे, तर तो पोलीस पाटील सहज अगदी सांगतो की साहेब काय आम्ही वर्गणी का म्हणून द्यायची, तुम्ही आमच्यासाठी केलंय काय, हे सहज अगदी सांगतात। म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय की बऱ्याच पोलीस पाटलांना आपले संघटन आणि संघटना काय करते हे सुद्धा माहिती नाही। तर अशा सर्व मी पोलीस पाटलांना विनंती करतो की मित्रांनो, आज जे आपण आहेत एवढ्या वर्षात जर आपण पोलीस पाटलांचा विचार केला तर अशा या मोठ्या संख्येने पोलीस पाटील कधीच एकत्र येत नव्हते। आणि खूप वर्ष शिंदे पाटील साहेबांना तर माहिती आहे की भोगाडे साहेबांना माहिती आहे, खूप वर्ष हे मानधन आपलं 300, 800, 300, 800, 300, 800च्या वर कधीच गेलेलं नव्हतं। परंतु हे तुमच्या सर्व एकत्र येण्याने आणि आपल्या एकजुटीने आपण आलो, ठाम राहिलो। शिंदे पाटील साहेबांसारखे अध्यक्ष आपल्याला लाभले आणि आपल्या सर्वांच्या एकत्र येण्यामुळे शिंदे पाटील साहेबांनी जे सरकारी दरबारी जे निवेदनं दिली, जे काही तगादा लावून धरला किंवा ठाम राहिले, म्हणून हे आपलं मानधन आज 6,000 वरून 15,000 झालंय। तर याचं खरोखर एक कौतुकास्पद असं गोष्ट आहे। सांगू इच्छितो की संघटित राहा, एकत्र राहा। आज 15,000 मानधन आहे। आपल्या संघटनेमार्फत खूप काही आपण शासन दरबारी पोलीस पाटलांना रिटायर झाल्यानंतर एकत्रित 10 ते 20 लाख रुपये मिळावे ही पण मागणी आपण संघटनेमार्फत शासना दरबारी लावून धरलेली आहे। आणि ती पण जर तसंच कायमस्वरूपी नूतनीकरण, आता सर्व बऱ्याच पोलीस पाटलांना अनुभव आला असेल की जेव्हा आपण 10 वर्ष नूतनीकरण दिलं जातं आणि जेव्हा नूतनीकरणाची वेळ येते तेव्हा बरेचसे अधिकारी बदललेले असतात। आपल्याकडून तलाठ्याचं